Uh, Good morning, everyone. In previous lecture, we discussed the Latin maxim, which says that there is no crime unless there is a guilty mind or wrong intention. ठीक है? For the constitution of offense, there must be wrongful act along with wrongful intention, which called mens rea. We also discuss about the exception to mens rea. In the exception, we see the section number 292, 293 of IPC. Then Food Adulteration Act, NDPS Act, and the act which are deals with the socio-economical or socio-legal aspect of society. In this lecture, we cover the stages of crime. Crime is a process, and every process has a stages. Therefore, we must study what are the process of crime. From this process, some process or some stages are punishable, but some are not punishable, and there is a some stages which are punishable in exceptional circumstances. Then what are those stages? The crime has 5 stages. The first is intention, motive, preparation, attempt, and commission. In this 5 process, the intention and motive never punishable. Okay. Preparation sometimes punishable in exceptional circumstances, which is provided by Indian Penal Code. In that particular circumstances, the preparation for committing an offense is punishable, and attempt and commission is always punishable. Just intention and motive both are not sufficient to constitute an offense, and these two intentions, intention and motive, these two stages respect to the guilty mind, okay, which is provide the guilty mind. As we say, the preparation is sometimes punishable. Intention, motive, preparation, attempt and commission ह्या क्राईमच्या 5 स्टेजेस आहेत. एखादी क्राईम होण्यासाठी कोणत्याही जे ॲक्ट आहे तर ते ॲक्टला याच्या प्रोव्हाइडेड 5 स्टेजेस आहेत, याच्यामधून जावं लागतं. इंटेन्शन अँड मोटिव्ह हे दोघी सफिशियंट नाही आहे. कशासाठी? फॉर द पर्पज ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ ऑफेन्स. ठीक आहे. तर प्रिपरेशन फॉर ऑफेन्स इज समटाईम पनिशेबल, आणि अटेम्प्ट आणि कमिशन हे नेहमी पनिशेबल असतात. बरोबर. तर इंटेन्शन म्हणजे कसं की समजा आज तुम्ही सकाळी उठले, जाताना एक शेजारी होता, शेजारी नेहमी तुम्हाला त्रास द्यायचा वगैरे काय,
तुम्ही सकाळी स्कूलला येत होते किंवा कॉलेजला येत होते, त्याने तुम्हाला सांगितलं की किती शिकतोय अजून, आता तर वय झालं भरपूर, अजून किती शिकणार आहे, केव्हा वकील होणार आहे, ठीक आहे. तर त्याने तुम्हाला हे सांगितलं, तुमचं ताडकन डोक्यात गेलं आणि तुम्ही मनात विचार केला काय की याला आपण पक्क करून सोडायचं किंवा याचा आपण कटा काढायचा, म्हणजे हा दुसऱ्या आपल्याला सोडून हा दुसऱ्या मुलाला, कोणत्याही मुलाला हा तसं बोलणार नाही किंवा कायमचा हा हे करणार नाही. आता ही गोष्ट तुमच्या डोक्यात आहे, ही तुमची इंटेन्शन आहे. तुम्ही इंटेन्शनला तुम्ही हे करताय का की इंटेन्शनद्वारे काही प्रोड्यूस करताय का, काही इफेक्ट प्रोड्यूस करताय का इंटेन्शनद्वारे? ज्या वेळेस तुमचं इंटेन्शन तुम्हाला सत्यात उतरायचं असेल, ठीक आहे, द ॲक्ट विच इज इंटेंडेड, जे ॲक्ट तुम्ही इंटेंड केलेलं आहे, तर ते जेव्हा तुम्हाला पुढे याच्यात आणायचं आहे, ते वस्तुस्थितीमध्ये आणायचं आहे, त्यावेळेस ते एक तर अटेम्प्ट राहू शकतं किंवा ते कमिशन राहू शकतं, बरोबर. मग ज्या वेळेस तुम्ही तुमच्या डोक्यातली इंटेन्शन जी रॉंग इंटेन्शन असेल, तर त्याप्रमाणे ती इंटेन्शन तुम्ही एक एक्झिक्यूट करायचा प्रयत्न कराल, त्यावेळेस तो पनिशेबल राहील. मियर इंटेन्शन इज नॉट पनिशेबल. मियर इंटेन्शन हे तुम्ही कधीच हे करू शकत नाही, कधीच पनिशेबल राहू शकत नाही, ठीक आहे. सेकंड स्टेज झाली तुमची मोटिव्ह. मोटिव्ह मे बी गुड ऑर बॅड, ठीक आहे. तर तुमचा जो मोटिव्ह असतो, तर मोटिव्ह तुमचं इंटेन्शनला हे करतं, ओरिजिन देतं किंवा इंटेन्शनला एक उगम देतं. मोटिव्हमध्ये तुमची इंटेन्शन उगम पावते. फॉर एक्झाम्पल, 2 भाऊ आहेत, दोघांच्याही प्रॉपर्टीबद्दल त्यांचे शेअर असे डेफिनेट नाहीत, एखाद्या प्रॉपर्टीमध्ये शेअर डेफिनेट नाही, वडील वाटणी न करता त्यांची डेथ झाली, ठीक आहे. तर एक जो भाऊ आहे तो खूप ग्रीडी आहे, त्याला काय वाटलं की जर मी माझ्या भावाला जर माझ्या भावाचा मी खून केला किंवा मर्डर केला, तर जी होल ऑफ प्रॉपर्टी आहे त्याचा मी सोलोली मालक होईल किंवा सोल पजेसर होईल, ठीक आहे. तर त्याने काय केलं, तर त्याने जो मोठा भाऊ आहे त्याचा खून करण्यासाठी त्याने एक प्लॅन केला, ठीक आहे. तर जो प्लॅन होता, त्याची जी इंटेन्शन होती समोरच्या व्यक्तीला मारायची किंवा त्याच्या भावाला मारायची, तर ती कुठून उत्पन्न झाली, तर ती उत्पन्न झाली तुमच्या मोटिव्हमधून, बरोबर. मोटिव्ह काय होता, पूर्ण प्रॉपर्टी ग्रॅब करायचा किंवा पूर्ण प्रॉपर्टी हडप करायचा. तर ही जी तुमचा मोटिव्ह होता, तर या मोटिव्हमधून तुमचे जे हे होते इंटेन्शन होती त्या व्यक्तीला त्याचा खून करायची, तर ही इंटेन्शन तुमची काय झाली, क्रिएट झाली, बरोबर. आता मोटिव्ह आणि इंटेन्शन हे दोघी कशा आहेत, त्याच्या डोक्यात आहेत. ज्या वेळेस तो काय की ज्या वेळेस तो त्याच्या भावाचं खून करण्यासाठी काहीतरी प्रिपरेशन करेल किंवा ती वस्तुस्थिती घडवण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळेस त्याला काय करावं लागेल. समजा त्याने मग प्लॅन केला की काय, माझ्या भावाला मी जेवणाला बोलायचं घरी आणि जेवणामध्ये पॉयझन टाकून त्याची डेथ करायची किंवा त्याचं खून करायचं. तर तो दुकानावर गेला, त्याने पॉयझनची बॉटल घेतली आणि खिशात ठेवली. हे काय झालं, त्याचं प्रिपरेशन फॉर कमिट अन ऑफेन्स. आता इंटेन्शन आणि मोटिव्ह हे दोन काय पनिशेबल नाही आहेत, त्याचे जे डोक्यात होते ते काय पनिशेबल नाही आहे, बरोबर. आता जे प्रिपरेशन आहे, त्याने जे पॉयझनची जी बॉटल मेडिकलमधून खरेदी केली, खिशात ठेवली, तर हे पण पनिशेबल आहे का. तर तो जोपर्यंत अटेम्प्ट करत नाही किंवा कमिशन करत नाही,
तर तोपर्यंत ते ऑफेन्स होणार नाही. आता तो रस्त्यात येताना त्याला पोलिसांनी पकडलं आणि विचारलं की तुझ्या हात खिशात काय आहे. तर याने सांगितलं की पॉयझनची बॉटल आहे. बरोबर. तर मग हा याने सांगितलं की तू कशासाठी घेऊन चालला. तर मला याचा खून करायचा आहे. ठीक आहे. आता तो फक्त सांगतोय की मला याचा खून करायचा आहे. त्याने काय त्याच्या करण्यासाठी त्याने काय कमिशन केलं आहे का किंवा अटेम्प्ट केला आहे का. तर जोपर्यंत ते अटेम्प्ट होत नाही किंवा कमिशन होत नाही तोपर्यंत ते पनिशेबल नसतं. बरोबर. पुढे काय झालं. मग पुढे तो भाऊ त्याचा याच्यात आला, जेवणासाठी आला. बरोबर. मग याने काय केलं, जी ती पॉयझनची बॉटल होती ती त्याच्या जेवणामध्ये मिक्स केली. तर तो भाऊ जेवणला बसणार तेवढ्यात त्याचा वाईफचा फोन आला आणि सांगितलं की त्याच्या मुलाची तब्येत थोडी खराब झाली किंवा ॲक्सिडेंट झाला आहे, तर तू पटकन ये. तर त्या भावाने तो घास तिथंच खाली ठेवला आणि निघून गेला. आता यावेळेस ज्या त्या लहान भावाने त्याच्या जेवणामध्ये विष टाकलेलं आहे, तर हा झाला अटेम्प्ट टू मर्डर. तर हा पनिशेबल राहील. कारण काहीतरी पॉझिटिव्ह त्याने ॲक्ट केलेला आहे ना. त्याचं इंटेन्शन आणि मोटिव्हला त्याने एक सत्यात किंवा वस्तुस्थितीमध्ये आणण्यासाठी त्याने काहीतरी ॲक्ट केलेलं आहे. बरोबर. तर अटेम्प्ट हा ऑलवेज पनिशेबल असतो. ठीक आहे. मोटिव्ह मे बी गुड ऑर बॅड. समजा आता दुसरं एक्झाम्पल, तुम्ही रस्त्याने जात आहेत. कुठे रस्त्याने एखाद्या ठिकाणी जात आहेत तुम्हाला रस्त्यात दोन गरीब मुलं दिसली. त्यांनी तुम्हाला विनवणी केली की दादा मला तू थोडे पैसे दे, आम्ही काय 4-5 दिवसापासून आम्ही जेवण केलेलं नाही आहे किंवा आम्हाला कोण काही काम पण देत नाही. बरोबर. तर मग तुम्हाला त्यांची खूप दया आली. मग तुमच्याकडे पण काय पैसे नव्हते. तुम्ही त्यांना सांगाल की मी तुम्हाला पैसे दिले असते, पण काय की मीच 2 दिवसापासून उपाशी आहे, माझ्याकडेच काय खायला पैसे नाही. बरोबर. पण थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला थोडी त्यांची दया आली आणि तुम्ही विचार केला की चला ठीक आहे, आपण काहीतरी थोडा वेळ काम करू एखाद्या ठिकाणी, हॉटेलमध्ये काही भांडे वगैरे घासायचं काम करू आणि जे जेवण येईल किंवा काही थोडे पैसे भेटतील तर त्याच्यापैकी बाकी यांना देऊ आणि बाकी आपण घेऊ. मग तुम्ही 4-5 हॉटेल फिरले. तुम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला जेवण द्या, नाहीतर मग मला काम तरी द्या आणि त्या कामाच्या बदल्यात जेवण द्या. तर हॉटेल मालकाने सांगितलं की आमच्याकडे काय काम पण नाही आहे आणि आम्ही तुम्हाला जेवण पण देऊ शकत नाही. आता काम भेटत नाही आहे आणि पोटामध्ये अन्नाचा एक कण पण नाही आहे. अशा वेळेस तुम्हाला विचार आला की आता काय करायचं. तर तेवढ्यात तुम्हाला समोर एक पावाची लादी दिसली. त्याचे जेवढे सफिशियंट पाव होते की दोघांचं पोट भरणार होतं. मग तुम्ही काय केलं की दुकानदाराचे लक्ष नाही, इकडे तिकडे बघितलं, कोणाचं काही लक्ष नाही आहे. तुम्ही ती पावाची ही उचलली, पिशवी उचलली किंवा लादी उचलली आणि पडून गेले. तर हे सगळं CCTVमध्ये कैद झालं किंवा ते झालं. बरोबर. नंतर पोलीस आले, पोलिसांनी तुम्हाला अटक केली. तुम्ही सांगितलं की गुन्हा काय आहे. त्यांनी सांगितलं थेफ्ट, तू पावांची चोरी केलेली आहे. बरोबर. मग पुढे ट्रायल वगैरे उभी राहिली. मग तुम्ही कोर्टात सांगितलं की न्यायाधीश महोदय, जर मी पावाची लादी चोरी केली नसती, एकतर त्या मुलांची डेथ झाली असती किंवा माझी डेथ झाली असती आणि हे लोक मला काम पण देत नव्हते. इथं तुमचं जे ॲक्ट होतं तर हे तुमचं एक प्रॉपर याच्याने होतं किंवा एक चांगल्या कृतीने होतं. तुमचा मोटिव्ह काय होता, हा मोटिव्ह तुमचा गुड होता. तुमचा मोटिव्ह गुड राहो किंवा बॅड राहो, पण जर तुम्ही इल्लिगल ॲक्ट केलेलं असेल किंवा इल्लिगल ऑमिशन केलेली असेल, विच इज पनिशेबल बाय इंडियन पिनल कोड or any other law time being in force, then such act or omission designated as an offense and punishable by as respective provision of the Indian Penal Code or any other law. ठीक आहे. तुमचा मोटिव्ह चांगला आहे, मान्य. तो तुमचा जो सेंटेन्सची पनिशमेंट असेल, द क्वांटम ऑफ सेंटेन्स असेल, तर ते कमी जास्त किंवा याच्यामध्ये तुम्हाला कामात येईल. पण तो गुन्हा आहे किंवा गुन्हा न होता
याच्यासाठी कामात येणार नाही. बरोबर. आपण पुढे बघितलं की प्रिपरेशन इज समटाइम पनिशेबल. प्रिपरेशन एव्हाना कुठेच पनिशेबल नाही. देर आर ओनली 3 सेक्शन्स in Indian Penal Code which provide punishment for the offense preparation of offense. The first of all, preparation for the wage war against India. Second is preparation for wage war against Asiatic country. आणि तिसरं आहे प्रिपरेशन फॉर कमिटिंग अँड डकैती. ठीक आहे. तर या 3 ठिकाणी प्रिपरेशन हे पनिशेबल आहे. आणि कमिशन आणि अटेम्प्ट टू मर्डर म्हणा, ज्या ठिकाणी एखाद्या ऑफेन्सच्या अटेम्प्टबद्दल स्पेसिफिक पनिशमेंट किंवा स्पेसिफिक प्रोव्हिजन केलेली नसेल, तर अशा ठिकाणी सेक्शन 511 जे आहे तर ते अटेम्प्टचं पनिशेबल करतं. अटेम्प्ट टू ग्रीवियस हर्ट, अटेम्प्ट टू व्हॉलेंटरी कॉझिंग हर्ट, अटेम्प्ट टू मिसकॅरेज. ठीक आहे. तर हे सेक्शन 511 नुसार ते पनिशेबल असतं. पण ज्या ठिकाणी एक प्रोव्हिजन दिलेली असेल, एक्सप्रेसली प्रोव्हाइड केलेलं असेल, वेअर दे इज एक्सप्रेसली प्रोव्हाइडेड द पनिशमेंट for the attempt of offense, that time such offense punishable under this particular section. And if any provision does not expressly provide that, the provide attempt to punishment for attempt, that time section 511 came into existence. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. तर हे झालं होतं आपलं स्टेजेस ऑफ क्राईम. याच्यानंतर पुढचं आपण एक ॲक्च्युअल IPCला हे करणार आहोत सुरुवात. त्याच्यापैकी सेक्शन 1 to 5 हे तुमचे प्रिलिमिनरी आस्पेक्ट आहे. तर याच्यामध्ये तुमचं टेरिटोरियल ज्युरिडिक्शन, एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन आणि जो तुमचा कोड कुठपर्यंत एक्सटेंड आहे तर त्याच्याबद्दल आणि जनरल आणि स्पेशल लॉबद्दल डील करतो. ठीक आहे. द प्रिॲम्बल ऑफ इंडियन पिनल कोड सेज दॅट whereas it is expedient to provide a general penal code for India, it is enacted as follows. भारतासाठी एक जनरल पिनल कोड हा पुढील प्रमाणे इनॅक्ट केलेला आहे. बरोबर. तर चॅप्टर फर्स्ट इंट्रोडक्शन आहे त्याचं. चॅप्टर सेक्शन फर्स्ट ऑफ इंडियन पिनल कोड सेज दॅट, एक मिनिट, हां, तर मी काय सांगत होतो, तर सेक्शन फर्स्ट ऑफ इंडियन पिनल कोड सेज दॅट this act shall be called the Indian Penal Code and shall extend to whole of India except the state of Jammu and Kashmir. ठीक आहे. तर याच्यानंतर तुमचं झालं की टेरिटोरियल आणि एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन ऑफ इंडियन पिनल कोड. बरोबर. समजा a citizen of India commit an offense of murder of B, who is citizen of India within the territory of India, whether IPC applicable or not. ठीक है. A citizen of India murder B, who is a citizen of Britain within the territory of India. In this case, whether Indian Penal Code is applicable or not. Then a citizen of USA
committing a murder of B, who is a citizen of India, within the territory of India, whether Indian Penal Code applicable or not. त्याच्यानंतर a citizen of USA commit a murder of citizen of B, commit a murder of B, who is a citizen of China, within the territory of India, whether IPC applicable or not. ठीक आहे. तर हे आपण जे चार हे बघितले, चार एक्झाम्पल बघितले, तर ह्याच्यात IPC हा ॲप्लिकेबल होतो. तर कोणत्या बेसिसवर? तर जो ऑफेन्स आहे, जो ऑफेन्स तो कमिटेड केलेला आहे, तो कुठे केलेला आहे? तर विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. जो ऑफेन्स कमिटेड केलेला आहे तो कुठे केलेला आहे? तो भारतात केलेला आहे. तर याच्यामुळे सेक्शन 2 नुसार IPC त्यांना ॲप्लिकेबल राहील. सेक्शन 2 काय सांगतं? पनिशमेंट ऑफ ऑफेन्सेस कमिटेड विदिन इंडिया. ज्यावेळेस मी सेक्शन वाचेल त्यावेळेस तुम्ही बेअर ॲक्ट सोबत घेऊन बसायचं, त्याच्यामुळे तुमचं काय राहील ते क्लिअर होईल बऱ्याच प्रोव्हिजन. सेक्शन 2 ऑफ इंडियन पिनल कोड सेज दॅट punishment of offences committed within India. Every person shall be liable to punishment under this code and not otherwise for every act or omission contrary to the provisions thereof of which he shall be guilty within India. Every person, इथं विचार सांगितलंय का? सिटीजन, नॉन सिटीजन. Every person liable to punishment under this code. Every person liable to punishment under this code who commit an offense within the territory of India. हे IPC चं टेरिटोरियल ज्युरिडिक्शन आहे. एव्हरी पर्सन, एव्हरी पर्सन म्हणजे एव्हरी पर्सन म्हणजे पर्सनमध्ये तुमचा नॅचरल पर्सनचे दोन हे प्रकार पडतात, की पर्सन कुठून डिराईव्ह झाला आहे, की एक लॅटिन ग्रीक हे होता ग्रीक वर्ड पर्सोनम. तर पर्सोनमपासून पर्सन हा वर्ड डिराईव्ह झालेला आहे. तर टर्म पर्सन इन्क्लूड्स नॅचरल पर्सन as well as legal person or artificial person, company, association. बरोबर. नॅचरल पर्सनमध्ये दोन प्रकार पडतात, एक तुमचा सिटीजन आणि एक नॉन सिटीजन. आता तुम्ही विचार कराल की IPC एखाद्या याला कसं काय ॲप्लिकेबल होतो, आर्टिफिशियल पर्सनला कसं काय ॲप्लिकेबल होतो. फॉर एक्झाम्पल एक कंपनी आहे, बरोबर. तर कंपनीने काय केलं की एक नॉक्शियस सबस्टन्स एअरमध्ये किंवा वॉटरमध्ये विड्रॉल केले, त्याच्यामुळे बाकीच्यांच्या जीविताला धोका झाला. तर ते न्यूसन्सच्या याच्यामध्ये ते आपण ते जे आर्टिफिशियल पर्सन आहे तर त्याच्यावर पण चार्जेस फ्रेम करू शकतो, बरोबर. आता एव्हरी पर्सन म्हणजे सगळे पर्सन का? काहीतरी एक्सेप्शन असेल ना एव्हरी पर्सनला. तर त्याला पहिलं एक्सेप्शन आहे प्रेसिडेंट अँड गव्हर्नर्स. अंडर आर्टिकल 361 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. The Article 361 says that there is no criminal procedure initiated against the President of India or Governor of any state within his official capacity.
जेव्हा तो ऑफिशियल कपॅसिटीला ॲप्लिकेबल राहील त्यावेळेस त्याच्यावर कोणतीही क्रिमिनल प्रोसिजर हे करायची नाही, इनिशिएट करायची नाही. तर या ठिकाणी तुमचं काय झालं होतं, तर मध्य प्रदेशमध्ये एक व्यापम म्हणून घोटाळा होता. तर त्या व्यापम असं पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणा किंवा इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे कॉलेजेसचे जे एंट्रन्स एक्झाम व्हायच्या त्याच्यामध्ये खूप मोठा घोटाळा होता. तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन गव्हर्नरपर्यंत गेलं, म्हणजे त्याच्यात गव्हर्नरवर पण ॲलिगेशन करण्यात आले. तर पोलिसांनी काय केलं की जो गव्हर्नर होता, गव्हर्नरच्या विरुद्ध FIR लॉन्च केली. गव्हर्नर गेला याच्यामध्ये कशामध्ये, तुमच्या सुप्रीम कोर्टामध्ये, आणि सांगितलं की आय एम प्रोटेक्टेड अंडर सेक्शन 361 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. पोलिसांचं आर्ग्युमेंट होतं की आम्ही क्रिमिनल प्रोसिजर इनिशिएटेड करत नाहीत, आम्ही फक्त FIR लॉन्च करतोय. पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की FIR लॉन्च करताच ती क्रिमिनल प्रोसिजर इनिशिएट होते, त्याच्यामुळे FIR सुद्धा त्यांच्या विरुद्ध रजिस्टर करता येणार नाही, कुठपर्यंत करता येणार नाही, तर जोपर्यंत ते त्यांच्या ऑफिशियल कपॅसिटीमध्ये आहेत तोपर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचे 2 एक्सेप्शन जे दिलेले आहेत ते व्हिएना कन्व्हेन्शन ऑन डिप्लोमॅट्स. तर याच्याद्वारे तुमचे ते हे दिलेले आहेत, एक्सेप्शन दिलेले आहेत की क्रिमिनल प्रोसिजर कोणाच्या विरुद्ध आपण इनिशिएट करू शकत नाही. दुसरं पहिलं झालं हेड ऑफ नेशन. आता फॉर एक्झाम्पल आपले अमेरिकेचे प्रेसिडेंट आले भारतात आणि त्यांना आपले रस्ते बघून वाटलं की चला ठीक आहे आपण मी ड्राईव्ह करतो आज, आपले रस्ते खूप चांगले होते, त्याच्यामुळे त्यांना वाटलं की चला आपण आनंद घेऊ रस्त्यावर चालवायचा आणि मी ड्राईव्ह करतो. तर कसं जात होते मुंबईचे रस्ते, मग त्यांनी काय केलं, आरामशीर चालताय मग पुढे एक रिक्षावाला होता. तर रिक्षावाल्याने इंडिकेटर दिलं डाव्या साईडचं आणि हात दिला उजव्या साईडला. प्रेसिडेंटला वाटलं की हा डाव्या साईडचं इंडिकेटर देतोय तर डाव्या साईडला जाणार आहे. प्रेसिडेंटने सरळ गाडी घेतली आणि प्रेसिडेंट समोर गाडी घेतली तेवढ्यात रिक्षा चालक उजवीकडे वळून गेला. प्रेसिडेंटने गाडी रिक्षा चालकाला ठोकून दिली. ठीक आहे. तर अशा वेळेस मग काय, तिथे बाजूला आपला कॉन्स्टेबल उभा होता. कॉन्स्टेबलने सांगितलं की प्रेसिडेंट तुम्ही तिकडचे प्रेसिडेंट असाल पण तुम्हाला इकडचे लॉ ॲप्लिकेबल होतील, चला पोलीस स्टेशनला. मग त्याला प्रेसिडेंटने सांगितलं की आय एम एक्झम्प्टेड फ्रॉम क्रिमिनल प्रोसिडिंग इनिशिएशन बिकॉज ऑफ द व्हिएना कन्व्हेन्शन ऑन डिप्लोमॅट्स. ठीक आहे. तर ते एक एक्सेप्शन आहे. दुसरं तुमचं आहे अजून युनायटेड नेशनचे जे डिप्लोमॅटिक एजंट्स असतात तर ते, आणि जे फॉरेन ॲम्बॅसेडर्स असतात ते. मागे सौदी अरेबियाचे जे आपल्याकडे हे होते ॲम्बॅसेडर, तर त्यांच्यावर काही सेक्शुअल असॉल्टचे ॲलिगेशन होते. तर आपण त्यांच्यावर काही FIR रजिस्टर नाही केले. आपण सौदी अरेबियाला सांगितलं की हा तुमचा जो ॲम्बॅसेडर आहे याला तुम्ही परत बोलून घ्या, कारण याच्यावर ते ॲलिगेशन होत आहे. बरोबर. अजून एक तुम्हाला आठवत असेल केस अमेरिकेमध्ये झाली होती. आपले जे तेव्हाचे राजदूत हे होते सेकंड कमांड देवयानी खोब्रागडे, तर यांच्यावर जे आपले हे होते तिकडचे कंट्रीचे, तर त्यांनी त्यांचे जे वर्कर्स ॲक्ट होते तर ते लेबर ॲक्ट किंवा लेबर लॉचं व्हायोलेशन केलं आहे, त्याच्यामुळे त्यांना त्यांच्याविरुद्ध FIR किंवा ते प्रोसिडिंग इनिशिएट केली होती. तर त्यावेळेस भारताने स्ट्रॉंग हे केलं होतं की तुम्ही आमच्या डिप्लोमॅटिक एजंट विरुद्ध तुम्ही कसं काय प्रोसेस इनिशिएट करू शकता. बरोबर. तर त्यावेळेस आता अमेरिका आहे शेवटी, अमेरिकेने सांगितलं की जे व्हिएना कन्व्हेन्शन होतं तर ते फक्त जे हायर ॲम्बॅसेडर्स आहेत त्याच्यासाठी लागू होणार आहे.
मग आपण काय केलं की त्यांना तिकडनं आपल्या एम्बेसीमधून काढून घेतलं देवा खोब्यागडेला आणि डेप्युटेशनवर म्हणजे हायर पोस्टला आपण इव्हेंटमध्ये त्यांना डेप्यूट केलं. पण अमेरिका आहे शेवटी, अमेरिका तर ऐकणार आहे का कधी? तर त्यांनी काय सांगितलं अमेरिकेने की ज्यावेळेस ऑफेन्स झाला त्यावेळेस ही सेकंड इन कमांडला होती, मग तेव्हा आपण त्यांना हे करू शकतो. मग शेवटी अमेरिका ऐकत नव्हतं. मग इक्वल लेवलला जोपर्यंत इंटरनॅशनल लॉमध्ये आपण येत नाही तोपर्यंत चर्चा होत नाही. मग आपण काय केलं, आपण एक हे काढलं, गॅजेट काढलं आणि त्याच्याद्वारे अमेरिकन एम्बेसीला जेवढं पण संरक्षण दिलेलं आहे तर त्याच्यापैकी आपण 95-95% जे संरक्षण होतं की फॉर एक्झाम्पल तिथं 50 लोक पर्सनल कामाला होते सिक्युरिटीसाठी, तर ते 45% आपण काढून घेतले आणि फक्त 5 ठेवले नावापुरते. ज्यावेळेस ते अमेरिकेला कळलं त्यावेळेस की त्यांचे जे अँबॅसेडर आहेत ते धोक्यात येत आहे आता, मग त्यावेळेस अमेरिकेने थोडी माघार घेतली. ठीक आहे, आम्ही याच्यावर काही गुन्हा वगैरे हे करणार नाही किंवा अटक करणार नाही, पण तुम्ही हिला मागे बोलून घ्या. मग त्यावेळेस ते आपण त्यांना देवाने खोब्यागडेला मागे बोलून घेत होतं. सांगायचा अर्थ की जे तुमचे हेड ऑफ नेशन आहेत, युनायटेड नेशनचे डिप्लोमॅटिक एजंट्स आहेत किंवा फॉरेन ॲम्बॅसेडर्स आहेत, तर यांच्या विरुद्ध तुम्ही काय हे करू शकत नाही, म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर इनिशिएट करू शकत नाही. तर ते एव्हरी पर्सन शल बी लायबल टू पनिशमेंट अंडर दिस कोड अँड नॉट अदरवाईज फॉर एव्हरी ॲक्ट ऑर ओमिशन कॉन्ट्ररी टू द प्रोव्हिजन देअर ऑफ. तर एव्हरी पर्सनला हे एक्सेप्शन आहे. तर पुढे काय, एव्हरी ॲक्ट ऑर ओमिशन. सेक्शन 32-33 प्रोव्हाइड अबाउट ॲक्ट ऑर ओमिशन. आता कोणतंही ॲक्ट पनिशेबल असू शकतं का? ओनली रॉंगफुल ॲक्ट अँड रॉंगफुल ओमिशन ऑर इलिगल ओमिशन. ॲक्ट मीन्स टू डू समथिंग अँड ओमिशन मीन्स, ओमिशन म्हणजे तुमच्यावर कायद्याने एखादी जबाबदारी टाकलेली होती, काहीतरी ड्युटी टाकलेली होती, पण ती तुम्ही फॉलो केली नाही. ठीक आहे. ॲक्ट म्हणजे एक पॉझिटिव्ह ॲक्ट आणि ओमिशन म्हणजे तुमच्यावरती ड्युटी टाकली होती तुम्ही केली नाही. तर सच ड्युटी किंवा अशी ड्युटी ऑफेन्स तेव्हाच होते की ज्या वेळेस ती एक्सप्रेसली कायद्याने सांगितलेली असेल तुम्हाला की तुम्ही ती करा. फॉर एक्झाम्पल, समोर बिल्डिंगला आग लागलेली आहे, तुम्ही खाली उभे आहात आणि खालून मस्त वरती आनंद घेत आहेत. वरती दुसऱ्या मजल्यावर 2 किंवा 3 लोक अडकून पडलेले आहेत. एक माणूस पडत पडत आला आणि मी सांगितलं तुम्ही जा पटकन आणि वाचव त्यांना. तुम्ही सांगितलं मला नाही वाचवायचं आहे. त्यांना वाचवायला गेलो मिस्त्र राहून गेलो तर, आणि नंतर काय झालं, ते आगीचा तुम्ही त्यांना वाचू शकत होते, तुम्ही जाऊ शकत होते, तुमच्याकडे जो सफिशियंट टाईम होता, सफिशियंट तुमच्याकडे मीन्स होते, पण तुम्ही तरी त्यांना वाचवलं नाही. बरोबर. तर अशा वेळेस तुमच्यावर काही ऑफेन्स होईल का? हा तुमच्यावर मॉरल ड्युटी आहे, पण तुमची ती लिगल ड्युटी आहे का समोरच्याला वाचवायची? नाही आहे. हां, पण ज्यावेळेस तुम्ही एक पर्सनल आहात किंवा तुम्ही ऑफिसर इन्चार्ज ऑफ पोलीस स्टेशन आहात आणि कस्टडीमध्ये एखादी आरोपी असेल आणि तुम्ही त्याने गुन्हा कबूल करायला पाहिजे किंवा त्याने सांगायला पाहिजे, याच्यात तुम्ही त्याला स्टार्वेशन किंवा त्याने उपाशी ठेवलं 5-6 दिवसापर्यंत आणि त्याच्यामुळे तो मेला, तर तुमच्यावर मर्डरचा गुन्हा दाखल होईल. तर का? कारण ती तुमच्यावर ड्युटी होती कायद्याने टाकलेली, तुम्ही ती फॉलो केली नाही. बरोबर. त्याच्यानंतर विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया इंटरनॅशनल लॉचा तुमचा नियम आहे की टेरिटरी किती. तर सगळ्यात आधी काय होतं की ते कॅनन शूट रूल होता की समुद्राजवळ कॅनन ठेवायची, तोफ ठेवायची आणि त्याचा गोळा जेवढा लांब जाईल तेवढी आपली टेरिटरी. ठीक आहे. तर त्याच्यानंतर मग जसं जसं इंटरनॅशनल लॉ डेव्हलप झाला त्याच्यानंतर काय झालं तुमची की 2 नॉटिकल्स मिलपर्यंत आलं,
नंतर ते 10 नॉटिकल्स किंवा 12 नॉटिकल माइल्सपर्यंत गेलं तर ते तुमची ती टेरिटरी ऑफ इंडिया. बरोबर. तर इथं जो तुमची जी टेरिटरी येते तर त्या टेरिटरीमध्ये एव्हरी पर्सन जर त्या पर्सनने जर तिथं ऑफेन्स केला असेल तर तो पनिशेबल असतो. कोणत्या अंतर्गत? तुमचा सेक्शन 2 अंतर्गत. बरोबर. आता आपण त्याचं एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन बघू. आता ए फॉर एक्झाम्पल अ सिटीजन ऑफ इंडिया कमिट अ मर्डर ऑफ बी सिटीजन ऑफ इंडिया ॲट ब्रिटन. इथं IPC ॲप्लिकेबल होईल का? नाही होईल ॲप्लिकेबल, कारण सिटीजन ऑफ इंडिया आहे. ठीक आहे. ए हु इज अ सिटीजन ऑफ इंडिया कमिट अ मर्डर ऑफ बी हु इज अ सिटीजन ऑफ USA ॲट ब्रिटन. IPC ॲप्लिकेबल होईल का? नाही होईल, कारण तो सिटीजन ऑफ इंडिया आहे. ए हु इज सिटीजन ऑफ USA commit a murder of B who is a citizen of India at Britain. ऑफेन्स होईल का? नाही. IPC ॲप्लिकेबल होईल का? नाही नाही होणार, कारण ऑफेन्स कोणी केलेला आहे? सिटीजन ऑफ USA. तर इंटरनॅशनल लॉचा एक नियम आहे की एव्हरी नेशन हॅज अ राईट टू रेग्युलेट द कंडक्ट ऑफ इट्स ओन सिटीजन्स. त्या देशाला त्याच्या नागरिकांचं कंडक्ट कसं असायला पाहिजे हे रेग्युलेट करण्याचा अधिकार असतो. त्याच्यामुळे सेक्शन 4 त्यांना ॲप्लिकेबल होतं. पुढे अजून एक्झाम्पल. अ सिटीजन ऑफ USA commit a murder of B who is a citizen of India at इंडियन जे एअरलाईनचं विमान आहे in the plane of Indian Airlines which is registered in India, and at the time of commission of offense such airplane is located at Japan. IPC ॲप्लिकेबल होईल का? नाही IPC ॲप्लिकेबल होईल. ते का होईल आपण ते पुढे बघू. अ सिटीजन ऑफ USA commit a murder of B who is a citizen of China on the ship which is registered in India. IPC, whether IPC is applicable or not? Yes, IPC applicable होईल. तर का होईल ते आपण पुढे बघू. तर इंटरनॅशनल लॉमध्ये एक अजून वेगळी थेअरी असते, एक फ्लोटिंग आईसलँडची किंवा फ्लोटिंग टेरिटरीची. जे शिप आहेत किंवा जे एअरप्लेन आहेत विच आर रजिस्टर इन इंडिया, तर ते सुद्धा आपल्या त्या देशाची टेरिटरी समजण्यात येते. आणि त्याच्यावर जर एखाद्याने ऑफेन्स केलेला असेल तर ते काय, त्याला IPC ॲप्लिकेबल होतं. तर सेक्शन 4 सेक्शन 4 says that extension of code to extraterritorial offenses. The provision of this code apply also to any offense committed by any citizen of India in the place without and beyond India. आपण ते पहिले एक्झाम्पल बघितलं ते. एनी पर्सन ऑन एनी शिप और एअरक्राफ्ट रजिस्टर्ड इन इंडिया वेर एवर इट मे बी. इथं एनी पर्सन आहे, वरती काय होतं एनी सिटीजन आहे. एनी सिटीजन मग तुम्ही कुठं पण करा, चंद्रावर पण केला अपघात तरी पण तुम्हाला IPC ॲप्लिकेबल होणार आहे. एनी पर्सन म्हणजे तो कोणत्याही याच्या देशाचा सिटीजन असेल तर त्याने कुठे शिप और एअरक्राफ्ट रजिस्टर्ड इन इंडिया वेर एवर इट मे बी, ते कुठेही असे ना. बरोबर. एनी पर्सन इन एनी प्लेस विदाउट और बियॉन्ड इंडिया कमिटिंग ऑफेन्सेस टार्गेटिंग अ कम्प्युटर रिसोर्सेस लोकेटेड इन इंडिया. आता हॅकर असतात,
आता हॅकर एखादी असेल तर नायजेरियामध्ये हॅकर असेल, पण त्याने कोणत्या याला, तर त्याने कुठे हे केलं, ऑफेन्स कुठे केला, ऑफेन्स त्याने त्याच्या घरी बसून केला, पण त्याने काय टार्गेट केलं की जे कम्प्युटर रिसोर्सेस होते, तर त्या कम्प्युटर रिसोर्सेसला त्याने टार्गेट केलं, बरोबर. तर त्याला पण IPC ॲप्लिकेबल होईल. तर याच्यासोबत आपल्याला सेक्शन 188 ऑफ CRPC बघणं महत्त्वाचं आहे. तर सेक्शन 188 ऑफ CRPC प्रोवाइड द प्रोसिजर फॉर such matters. Section 188 of CRPC, what said? Offenses committed outside India. Okay. When an offense is committed outside India by a citizen of India, whether on the high seas or elsewhere, B, by a person not being such citizen on any ship or aircraft registered in India, he may be dealt with in respect of such offences as if it has been committed at any place within India at which he may be found. This section further provides that notwithstanding anything in any of the preceding sections, आता इंटरप्रिटेशनचा तुमचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला नॉटविथस्टँडिंग क्लॉज हे होईल. तर नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट मीन्स कुठे काहीही सांगितलेलं असेल तर ते बाजूला ठेवा, आम्ही जे सांगतोय ते ऐका. प्रोव्हाइडेड दॅट नॉटविथस्टँडिंग एनिथिंग इन एनी ऑफ द preceding sections of this chapter, no such offense shall be inquired into or tried in India except with the previous sanction of the central government. तर सेक्शन 188 काय सांगतं? If any person or if any citizen of India committed an offense beyond the India, or if any offense is committed by any person on registers on any ship or aircraft which is registered in India, then such offense may be tried or inquired at a such place where he is found. तो समजा तो आता मुंबई एअरपोर्टवर उतरला, तर तिथेच पकडायचं आणि तिथेच इन्क्वायर्ड आणि तिथेच ट्रायल होईल मुंबई ज्युडिशियलमध्ये, ठीक आहे. बट बिफोर दॅट द प्रिव्हियस सँक्शन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट इज नेसेसरी फॉर दॅट पर्पज. पण त्याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची जी परमिशन आहे ती नेसेसरी आहे, ठीक आहे. तर आज आपण इथं थांबू. कोणाला काही आजच्या लेक्चरबद्दल शंका असेल किंवा काही क्युरी असतील, क्युरी आणि शंका एकच आहे, तर त्यांनी मला पर्सनल मेसेज करा. जर काही प्रश्न असतील तर मी ते पुढच्या याच्याला मी नक्कीच ऐकायचा प्रयत्न करेल, आन्सर द्यायचा प्रयत्न करेल. आणि काही सजेशन असतील तर ते तुम्ही मला सांगू शकता, ठीक आहे. आपण भेटू मग पुढच्या लेक्चरला.